नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत सोयाबीनची झणझणीत अशी भाजी. सोयाबीनची भाजी बनवण्यासाठी आपण जवळपास 3 ते 4 कप पाणी गरम व्हायला ठेवलं होतं. त्याच्यात 1 छोटा टेबलस्पून आपण मीठ ॲड करून घेऊ. मीठ ॲड केल्यानंतर आता आम्ही इथं बारीक आकाराचे सोयाबीन घेतलेलं आहे. तुम्ही मोठ्या आकाराचे पण यूज करू शकता. आपण हे याच्यात ॲड करून घेऊ. पाणी आपलं भरपूर गरम झालं होतं आणि उकळत होतं, तर आपण त्या पाण्यामध्ये सोयाबीन ॲड करून गॅस बंद करून घेतला आहे. कमीत कमी 10 मिनटं आपल्याला ते गरम पाण्यात सोयाबीन सोडून द्यायचं आहे. जोपर्यंत आपले सोयाबीन थंड होत आहे तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊ. मी इथं 3 लहान साईजचे कांदे आणि 1 मिडियम साईजचा कांदा घेतलेला आहे. 1 टोमॅटो घेतलेला आहे. माझ्याकडे मोठ्या साईजचं होतं, तुम्ही मिडियम साईजचे 2 टमाटे पण यूज करू शकता. 4-5 पाकळ्या लसूण घेतलं आहे. 4 ते 5 हिरव्या मिरच्या लहान तिखट आहेत आणि 1 इंच अद्रक मी कापून घेतलेलं आहे. हे आपल्याला हिरवी मिरची, अद्रक आणि लसूण आपल्याला टोमॅटोची पेस्ट करताना त्या पेस्टमध्ये आपल्याला टाकायचं आहे. आणि हे कांदे आपण बारीक चिरून घेऊ. जे कांदे घेतले होते आपण त्याला मस्त आपण फाईनली चॉप करून घेतलेलं आहे. आणि हे बाकीचे जे साहित्य आहे लसूण, हिरवी मिरची आणि अद्रक आणि टोमॅटो जे आपण चॉप करून घेतले ते एका मिक्सरच्या भांड्यात टाकून आपण त्याची ग्रेव्ही बनवून घेऊ. पाहू शकता इथं एक जो मोठा टोमॅटो घेतला होता तो टोमॅटो आहे. त्याच्यात मी हिरवी मिरची टाकतो आहे. अद्रक जे 1 इंचच्या आकारात आपण अद्रक घेतलं होतं ते अद्रक आपण इथं कापून घेतलेलं आहे. आणि 4-5 पाकळ्या लसणाच्या मी इथं टाकतो आहे. आज माझी वाईफ बाजरीची भाकर बनवते. आज तिचं असं झणझणीत खायचं मन होतं, तर आपण सोयाबीनची भाजी बनवत आहोत. जेव्हा बाजरीच्या भाकरीसोबत सोयाबीनची भाजी खूपच छान लागते. टोमॅटो थोडेसे बारीक झालेले आहेत. आपण देठासहित त्याच्यात थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ. कोथिंबीरच्या देठाचं स्वाद जे आहे ना खूप छान येतं, तर आपण देठासहित कोथिंबीर टाकतो इथं. आणि आता परत याला मिक्सर लावून परत याला फाईनली ग्राइंड करून घेऊ. आपण जे सोयाबीन गरम पाण्यात भिजत सोडलं होतं ते सोयाबीन आपण एकदम पाणी त्याचं हाताने पिळून काढून घेतलेलं आहे आणि एकदम ड्राय असं करून घेतलेलं आहे. आता एक पॅन घेऊ. पॅनमध्ये थोडंसं ऑइल टाकून हे जे सोयाबीन आपण पाणी काढून घेतलं होतं ते सोयाबीन याच्यात टाकून फ्राय करून घेऊ थोडंसं. थोडंसं मीठ पण आपण इथं ॲड करतो मॉइश्चरसाठी. हे जे सोयाबीन आपण थोडंसं तेल टाकून याला परतून घेऊ. थोडंसं याला गोल्डन रंग येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. जास्त पण परतायचं नाही आहे, जास्त पण भाजायचं नाही आहे. थोडंसं कलर चेंज होईपर्यंत आपल्याला थोडंसं याला परतून घ्यायचं आहे. पाहू शकता इथं सोयाबीनचं थोडंसं कलर चेंज झालेलं आहे. आता आपण याला साईडला ठेवून देऊ. आता कढई आपण गरम करून घेतलेलं आहे. त्याच्यात साधारणतः 3 चमचे तेल टाकून घेऊ. साधारणतः आपण इथं 50 ते 75 ग्राम एवढं तेल टाकून घेतलेलं आहे कढईमध्ये. आता आपण याच्यात जिरं टाकून घेऊ. छानपैकी आपले जिरे तडतडायला लागलेत. आता आपण जो बारीक चिरून घेतला होता तो कांदा आपण याच्यात ॲड करून घेऊ. कांदा आपल्याला एकदम गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. व्यवस्थित एकदम गोल्डन कलर येईपर्यंत त्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. पाहू शकता इथं कांद्याचं थोडंसं कलर चेंज व्हायला सुरुवात झालेली आहे. इथं थोडंसं लसूण पण आपण बारीक चिरून घेतलं होतं. आपण हे लसूण पण याच्यात ॲड करून घेऊ, कारण जो लसणाचा कच्चेपणा आहे तो निघून जाईल आणि कांद्यासोबत लसूण पण छान असं खरपूस असं भाजून येईल. जवळपास 5 ते 6 मिनिटं आपल्याला कांदा पूर्णपणे भाजायला लागेल इथं. म्हणजे गोल्डन कलर येईपर्यंत 5 ते 6 मिनिट मंद आचेवरती आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे.
भाजीची जी खरी टेस्ट आहे ती कांदा एकदम मंद आचेवरती परतल्यानंतर आणि खरपूस असं भाजल्यानंतरच भाजीला व्यवस्थित त्याची टेस्ट येते. अर्धा छोटा चमचा आपण याच्यात थोडीशी हळद ॲड करून देऊ. हळद ॲड केल्यानंतर खूप छान असा कलर आलेला आहे आणि आता आपला कांदा आणि लसूण जे आपण टाकलं होतं ते व्यवस्थित भाजून झालेलं आहे. आता आपण जे ग्रेव्ही बनवून घेतली होती टोमॅटोची ती ग्रेव्ही आपण याच्यात ॲड करून देऊ. आता ग्रेव्ही ॲड केल्यानंतर आपल्याला एक 1.5 चमचा एवढी स्पायसी लाल तिखट मी ॲड करून घेतो आहे. थोडंसं तिखट आवडतं आम्हाला म्हणून मी थोडीशी लाल तिखट जास्त वापरतो आहे. तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी जास्त करू शकता. याच्यानंतर मी 2 टेबलस्पून एवढं धने पावडर आपण ॲड करून घेतो आहे आणि 1 टेबलस्पून आपल्याकडे किचन किंग मसाला होता तर ते आपण याच्यात ॲड करून घेतो. कारण ग्रेव्हीसोबत मसाला पण भाजला जाईल आणि त्याचा स्वाद जो आहे तो एकदम छान येईल भाजीमध्ये. पाहू शकता मसाला इथे छानपैकी भाजला आणि तेल पण सोडायला सुरुवात झाली. तेल सोडायला चालू केलं मसाला. थोडंसं अजून परतून घेऊ आणि छान भाजून घेऊ याला. याच्यात आपण एक छोटा चम्मच काळा मसाला ॲड करतो जे आम्ही घरात यूज करतो काळा मसाला, तोच काळा मसाला आम्ही इथे घेतलेला आहे. मी गरम मसाला यूज करत नाही आहे तर काळा मसाला ॲड केला मी तर गरम मसाल्याची गरज नाही आहे. कारण बाकीचे किचन किंग मसाला आणि धनेपूड पण आपण याच्यात ॲड केलेलं आहे. तर आपलं मसाला छानपैकी असं भाजून झालं आहे. आता याच्यात आपण पाववाटी दही ॲड करून घेऊ. जर दही नसेल तुमच्याकडे तर तुम्ही आमचूर पावडर पण वापरू शकता. माझ्याकडे दही होती अवेलेबल तर मी एक 3 चमचा एवढी पाववाटी दही मी याच्यात ॲड करून घेतो. दहीने काय होईल ना एकदम क्रीमी आणि एकदम ग्रेव्ही जी आपली एकदम थिक बनेल. पाहू शकता इथं जवळपास 10 ते 12 मिनिटं झाले मी कंटिन्युअसली हा मसाला भाजून घेतो आणि आपला मसाला तेल सोडायला सुरुवात झाली. पाहू शकता इथं तेल दिसतंय तुम्हाला. तर व्यवस्थित हे मसाला भाजलेला आहे आणि तेल सोडायला सुरुवात झालेली आहे. जवळपास 12 मिनिटे आपल्याला लागलेली आहेत इथं मसाला भाजून घेण्यासाठी. मित्रांनो हीच खरी कमाल आहे भाजी बनवण्याची. जोपर्यंत मसाला व्यवस्थित भाजला जात नाही तोपर्यंत भाजीला टेस्ट येत नाही. आता आपण याच्यात चवीपुरतं मीठ ॲड करून घेतो. आता आपला मसाला व्यवस्थित भाजून झाला आहे आणि मसाला व्यवस्थित तेल सोडतो आहे. तर आता आपण जे सोयाबीन आपण काढून ठेवलं होतं ते सोयाबीन आपण आता या ग्रेव्हीमध्ये ॲड करून देऊ. सोयाबीन टाकल्यानंतर 1 मिनिटभर आपल्याला असं छान परतून घ्यायचं आहे जेणेकरून जे आपला मसाला आहे त्याचं जे स्वाद आहे ते सोयाबीनमध्ये व्यवस्थित मुरलं पाहिजे. आणि साईडला आपण पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. भाजीमध्ये केव्हाही तुम्ही पाणी ॲड करताना पाणी थोडं गरम करूनच ॲड करा. कारण थंड पाणी टाकल्यामुळं भाजीची चव थोडीशी वेगळी लागते. तर नेहमी लक्षात ठेवा की गरम पाणी तुम्हाला ॲड करायचं आहे. 1 वाटी गरम पाणी आपण इथे ॲड करून घेतो. आपण पाणी ॲड करून घेतलं आहे. आता याला झाकण लावून कमीत कमी 4 ते 5 मिनिट याला शिजायला सोडून देऊ आपण. एकदम छान अशी भाजी शिजत आलेली आहे आणि साईडला बघू शकता तुम्ही ऑइल सोडलेलं आहे भाजीने. ती व्यवस्थित आता शिजत आलेली आहे. परत 1-2 मिनिट आपण याला परतून परत झाकण लावून सोडून देऊ शिजण्यासाठी. आणि आपण नंतर जर कसुरी मेथी तुमच्याकडे असेल तर कसुरी मेथी थोडीशी भाजून तुम्ही याच्यात गॅस बंद करण्यापूर्वी 1 मिनिट ॲड करून घ्या. माझ्याकडे कसुरी मेथी नाही आहे तर आम्ही ते स्किप करतो आहे.
एकदम खमंग आणि झणझणीत अशी भाजी आपली तयार आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि थोडंसं कोथिंबीर आपण याच्यात ॲड करून घेणार आहोत. गरमागरम भाजी आपली रेडी आहे आणि आपण आता त्याला सर्व करून घेतोय. जी भाजी आपण बनवून घेतली होती ती आपण आता बाजरीच्या भाकरीसोबत व्यवस्थित आणि ताट लावून घेतलेलं आहे, सर्व करून घेतलेलं आहे. पाहू शकता तुम्ही किती छान अशी भाजी आणि बाजरीची भाकरी आपण ताट लावून घेतलेलं आहे. जर ही आमची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करून जरूर सांगा की आमची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली.